पुण्य पावन लातूर नगरीमधील हे सोमवंशी नगर आरवी येथील विठ्ठल रुक्मिणी व वीर जागृत हनुमान मंदिर गेल्या अनेक वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन येथील सर्व परमार्थिक मंडळी एकत्रित येऊन आपल्या परमार्थिक इच्छेतून हा भक्ती महोत्सव साजरा करतात। पैकी आजचा हा 6वा दिवसाची सेवा माझ्याकडे आली। योगायोगानं भगवान भक्तीचं रहस्य प्रगट करत असताना मानवाश्रित देहाला आलेल्या सर्व जीवांना परम कर्तव्य परम कार्य ज्याला आपण म्हणतो म्हणजे आत्मोद्धार आहे। टेम्पररी देह घेऊन आपण या जगामध्ये आलेलो आहोत। आईच्या उदरातून हा देह मिळाला 3.5 हाताचा, परंतु संबंध जीवन जेव्हापासून मिळालं, जेव्हापासून जन्म झाला तेव्हापासून आपण नेहमी या देहाला मी म्हणत असतो। वास्तविक हे मी नाही, यामध्ये बसलेला देही हा आपला स्वरूप आहे आणि त्याची आपल्याला जाणीव करून संत त्याच्या प्राप्तीसाठी आणि जो त्याचा अंश आहे, अंश आणि अंशी असा परमात्म्याचा जो जीव हा अंश आहे, त्या दोघांचं मिलन झाल्याशिवाय याचा आत्मोद्धार होत नाही। आत्मा आणि परमात्मा याचं एकत्रीकरण ज्या गोष्टीनं होतं त्याचं नाव भक्ती आहे, परमार्थ आहे। आणि म्हणून याच्यासाठी काय हातोटी आहे, काय श्रद्धा आहे, काय भक्ती आहे, याच्यामधून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचं निमित्त करून जगाला समोर सगळं काही प्रगट केलंय। भक्तियोग प्रगट केला, ज्ञानयोग प्रगट केला आणि कर्मयोग हीच केला आहे। परंतु कर्मयोग किंवा भक्तियोग किंवा ज्ञानयोग सिद्ध करत असताना नेमकं कशाला काय म्हणतात हे प्रत्येक गोष्ट अतिशय स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न साधू संत नेहमी करतात। पैकी आपण संसार करायचा आहे, परंतु संसार म्हणून करायचा नाही, संसार हा परमार्थ म्हणून करायचा। जसा संसार आपण अतिशय नेटानं करतो, अतिशय सावध होऊन करतो, तसाच परमार्थ करावा आणि परमार्थासारखा संसार करावा, म्हणजे दोन्हीही सारखं होतं। संसार करत असताना अत्यंत सावध आहे, म्हणून संत म्हणतात सायासे करेशी प्रपंच दिननिशी। सायासानं आपण प्रपंच करतो, दिननिशी रात्र आणि दिवस। रात्री दिवसभर कार्य करतो आणि रात्री त्याचं चिंतन, उद्याच्याला नियोजन काय करायचं, उद्या कुठून पैसे आणायचे, कुठून कसा संसार अतिशय उभा करायचा, मोठा कसा करायचा, त्याच्यामध्ये सुखसुविधा कशा आपल्याला उपलब्ध करून घ्यायच्या, ह्या सगळ्यात चिंतन रात्रभर चालतं। त्याचा परिणाम आपण रात्री स्वप्न सुद्धा बऱ्याचदा संसाराचेच पडतात। परमार्थाचं क्वचित एखादं स्वप्न पडत असेल, कुणी भाग्यवान असेल तर, परंतु नेहमी आपल्याला संसाराचेच स्वप्न पडतात। कारण काय, जागृतीमध्ये जे आपण ज्याचं अतिशय चिंतन करत असतो तीच परिणाम रात्री होतो। जागता जेने भाविजे तेच देखिजे स्वप्नी। कसं आहे, जागता जेने भाविजे, जे जी भावना आपण जागत असताना करतो त्याचाच परिणाम स्वप्न आहे। आणि म्हणून आपल्याला स्वप्न सुद्धा संसाराचे पडतात। नेहमी संत ओरडून हकारूनही सांगे तुका नाम घेता राहू नका। संसार करावा व संसार केलाच जातो, संसार कोणाला सुटत नाही। ज्ञानोबारायांकडे एक कोणीतरी संन्यासी मनुष्य गेला आणि तो म्हणत होता की मी सगळ्याचा त्याग केलेला आहे आणि मी संन्यास घेतलेला आहे। संसाराचा त्याग केला, लेकरबाळाचा त्याग केला, घराचा त्याग केला, लोकांचा त्याग करून अत्यंत ते निर्जन वनामध्ये जाऊन बसलेलो आहे, गुहेमध्ये बसलेलो आहे आणि इथे एकांतात परमात्म्याचं ध्यान करतो, भजन करतो। तेव्हा ज्ञानोबारे त्याला उत्तरार्थ बोलतात, बाबा रे, संन्यासाची अर्थ व्याख्याच वेगळी आहे। तू जरी एकांतात कुठं जरी जंगलामध्ये कड्या कोपऱ्यात किंवा एखाद्या डोंगरामध्ये गुहे जाऊन बसला असेल, संसार नाम शरीर आहे, डोळ्याचं पाहणं सुटलेलं नाही, डोळ्यानं सगळा संसार दिसतो, कानानं संसाराच्या गोष्टी ऐकू येतात, उदरामध्ये भूक लागते आहे, थंड शीतल असा वारा आपल्या शरीरात स्पर्श होतो त्वचेला, मनाच्या कल्पना आणि चालूच आहेत, हे सगळं चालू आहे तर संसार सुटला। संसार सुटण्यासाठी संसाराची व्याख्या मग त्या गृहस्थानं संन्याशाने विचारले, बाबा ज्ञानोबाराय मला सांगा की संसार कशाला म्हणजे संन्यास कशाला म्हणतात। तेव्हा ज्ञानोबाराय त्याची व्याख्या सांगतात, अरे बाबा कुठेही असू देस, तू संसारात असलास तरी चालेल, पण संन्यास हा अंतःकरण आहे, अंतःकरणाचा भाग आहे। मी आणि माझं या देहाला मी म्हणतोस ना ते विसरलं पाहिजे आणि देह संबंध पसारा जे आहे ना, माझं म्हणत राहायचं नाही, हे देवाचं आहे
हा शरीर सुद्धा देवाचा आहे, संसार सुद्धा देवाचा आहे. मला इथं पाठवलंय कशाला याचा मात्र आपल्याला आठवण झाली पाहिजे. नाही कळलं तर संतांच्या चरणी बसून आपण विचारलं पाहिजे की हे सगळं दिसतंय ते कशासाठी आहे, कशासाठी निर्माण केलंय सद्देवानं, याच्या पाठीमागला उद्देश काय. कारण जन्मला की प्रत्येक व्यक्ती हा एकदा त्याचं भविष्य कोणी सांगू शकतो. अडाणी ताडण मनुष्य जन्मला ना एक दिवस मरणार आहे, एक दिवस त्याचं शरीर त्याच्यापासून सुटणार आहे, हे निश्चित आहे, अगदी काळ्या रगडायचं. आणि कारण इथं या गावाचं नाव मृत्यूलोक आहे, इथं मरणं हा कायदा आहे अत्यंत काळ आतापर्यंत, आताच नाही सगळ्या युगामधला आहे. त्रेतायुग, सतयुग, कलियुग, हे द्वापार युग, कोणतंही युग असो, देव जरी आला तरी ठराविक काळासाठी 125 वर्षे भगवान श्रीकृष्णानं लीला केल्यापर्यंत 125 वर्ष झाले देह ठेवावा लागला. कारण या देहाचं नियमनच आहे की हा देह कुणाचा मिळून बनलेला आहे. देह अनला उसना पाच गोष्टीचा पंचमहाभूताचा असल्यामुळं त्याला प्रपंच म्हणतात, त्याचंच नाव संसार आहे. 5 जणांचा हा देह मिळालेला आहे. त्याच्यात पृथ्वी, आकाश, वायू, जल, अग्नी अशा पंचमहाभूताचा मिळून बनलेला हा देह. आणि या देहाच्या संघातामध्ये प्राप्त असलेला हा आमचा जीव अनंत काळापासून या देहामध्ये सतत असा अनेक देह बदलत 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 या ठिकाणी आलेला आहे. आणि या देहाला आल्याच्या नंतर दिसणाऱ्या जगाताला सत्य मानत बसून आवाज वाढवा. या जगामध्ये मिळणारं जे काही आहे, ज्याला इंद्रियजन्य सुख म्हणतो, त्या सर्व सुखांना सत्य मानतो. आणि इंद्रियांद्वारे विषय सेवन करून तो सुखी होण्याचा प्रयत्न करतो. असू दे बस. आणि म्हणून सत्याचं दर्शन व्हावं याच्यासाठी संत साधू मुनी नेहमी जीवाला जाग हो म्हणतात. जग जोगी जग जोगी जाग जाग बोलते. अरे बाबा जागा होय, जागा हो म्हणजे कोणी झोपलेला आहे का? नाही, व्यामोहाच्या निद्रेमध्ये आहेत. मोहाची निद्रा आहे. अर्जुनाला सुद्धा निद्रा लागली होती मोहाची. आणि म्हणून तो म्हणत होता देवाला की बाबा हे सगळे माझी माणसं आहेत आणि अशा माझ्या माणसाला या मी मारणार आहे आणि माझ्या हाताने मेल्यानंतर सर्व अधर्म होईल. अधर्माचं पातक माझ्या मस्तकी लागेल आणि त्याचा परिणाम वर्णसंकर आदी दोष होऊन सर्व कुळ नाश होईल. अशा प्रकारचा धर्माची व्याख्या करणारा अर्जुन आपल्या मतीनं जेव्हा भगवान कुठल्याच प्रकारचं बोलत नाही तेव्हा आपल्याच अंतःकरणात डोकावून पाहतो. ज्याला आत्मावलोकन म्हणतात. स्वतःचा परिचय बघतो, मी वागतोय ते बरोबर आहे का? तेव्हा त्याला लक्षात येतं की आपण मोहानं ग्रस्त झालेलो आहोत. आपल्या अंतःकरणात सर्व व्यक्तींचा मोह जडलेला आहे. त्याच्यामुळे या देहाला मी म्हणतो आहे आणि हे सगळे माझे म्हणतो आहे. आणि म्हणून तेव्हा देवाकडे हात जोडून बोलतोय, देवा तुम्ही काहीच बोलत नाही. मी गेली 1 अध्याय झालं बोलत आहे, परंतु तुम्ही कुठल्याही प्रकारचा एकही शब्द स्पष्ट केला नाही. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला शरण आलोय. कार्पण्य दोषोपहत स्वभावा पृच्छामि त्वं धर्म सम्मूढ चेताः यश्रेयशानिश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं साधिमां त्वं प्रपन्ने. म्हणून जगामध्ये आता या प्रसंगी मला यथार्थ मार्गदर्शन करणारा कोणीही नाही. देवा मी तुमचा शिष्य आहे, तनु मनु जीवे चरणासला लागलेलो आहे. आणि म्हणून तुम्ही मला शरण आलेला यथार्थ मार्गदर्शन करा, ज्याच्यामुळे माझा धर्मही भ्रष्ट होणार नाही, माझं कर्मही भ्रष्ट होणार नाही. अशा धर्म आणि कर्म यथार्थपणे पूर्ण करणारा जो ज्ञानयोग आहे त्याचं स्पष्टीकरण मला सांगा. विठाला विठाला तेव्हा
अतिशय मौन अवस्थेत असलेले भगवान श्रीकृष्ण त्या अर्जुनाकडे पाहतात, कारण अर्जुनानं ज्यांना विचारायचंय त्यांचं शिष्यत्व पत्करलं होतं. शिष्यत्व, शिष्य म्हणजे कुणाला म्हणतात? ज्यानं शीश आपलं त्यांच्या चरणी ठेवलेलं आहे. शीश म्हणजे डोकं, म्हणून संत म्हणतात मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. मस्तक म्हणजे डोकं खाली टेकणं, याचा एवढाच अर्थ नाही. तर्क कुतर त्यांच्या वचनावर आपण करायचं नाही. आपला एकच निश्चय झाला पाहिजे, तेची माझे हित करीती सकळ, तेची माझे हित करीती सकळ. मग या ठिकाणी सांगतात बाबा, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. ते माझे हित करणारे, त्यांचे वचन हितकारक आहेत आणि म्हणून त्यांच्या वचनावर आमचा दृढ विश्वास आहे. असा जो दृढ विश्वासी कोणी असेल तो शिष्य आहे. म्हणून शिष्यस्तेहम साधिमाम त्वाम प्रपन्नम, तो शरण आहे. आणि तिथली विधी सांगितली आहे. जर कुणाला विचारायचं असेल तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशांते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शिनः. तिथं उपदेश प्राप्त करून घेण्यासाठी आपण तिथं शरण गेलं पाहिजे. तनो मनो जीवे शरणाची लागावे, अगर्वता करावे दास्यत्व सकळ, दास्यत्व. आणि म्हणून तेव्हा आपल्याला लक्षात येईल की तेव्हा ज्ञान प्रगट होत असतं. कारण संपूर्ण अंतःकरण प्रसन्न झाल्यानंतर अंतःकरणातून तयाचा जठोरू नित्य प्रसवे अमृताचा निर्धरू, अमृत त्या मुखातून त्यांच्या हृदयातून प्रसवत असतं आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून संताकडे गुरुकडे जात असताना अतिशय विनम्र भाव असला पाहिजे. असं अर्जुन अर्जुन देवाला म्हणतात तेव्हा देव सांगतात असोचानन वसोचस्त्वम. कारण जो विचार करतो आहे, ज्याचा विचार करतो, हे विचार अगोदर बंद कर. चांगला आणि मंगळा दोन्हीही, कारण सगळा बुद्धीचा खेळ आहे. आणि जगामध्ये कोण धोका देत असेल तर आपलं मन आणि आपली बुद्धी देत असते. आणि आपला तर विश्वास त्याच्यावरच आहे. आणि म्हणून बुद्धी आणि मन जे आहे फक्त संसार करण्यापुरतं वापरावं, देवाकडे लावायचंच नाही त्याला. कारण मनाला कळत नाही, बुद्धीला ते समजत नाही. आणि म्हणून देव हे दिव्य तत्व आहे जे संपूर्ण विश्वामध्ये व्यापून आहे. अनंत रूपामध्ये, अनंत वेशामध्ये आहे. ज्ञानोबरायांना विचारलं तेव्हा ते सांगतील तुम्हाला, अनंत रूपे अनंत वेशे देखिले मैं त्याशी बापर हुमादी गुण बांधली कैसी. असा अनंत रूपात असलेला परमात्मा. आणि म्हणून त्याला शरण जाण्यासाठी काहीच नाही, फक्त मन बुद्धी आदी आपल्याकडं अंतःकरण चतुष्टय आहे. आणि त्याची जी स्फुरणा आहे, त्याची जी वृत्ती आहे, त्याचे जी कार्य आहे ते थांबवलं पाहिजे. आणि तेव्हा आपल्याला लक्षात येईल. फार याचा चालवायचं नाही त्याला. देवाकडे जात असताना अंतःकरणातून, भावनेतून, प्रेमातून जगेलं पाहिजे. कारण देव हा डोक्यातला विचार घेत नाही तुमच्या, किती हुशार आहे ते. कारण देवानंच बनवलेलं डोकं आहे बारकूस, त्याला कसा देव कळेल. आणि म्हणून देव काय करत असतो, अंतरीची घेतो जू कोडी पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. अंतरंगामध्ये चाललेला भाव देव परमात्मा पाहत असतो आणि तो भाव ग्रहण करतो. प्रसंग पहा डोळ्याच्या समोर. युद्ध येऊन ठेपलेला आहे. दुसऱ्या दिवसापासून युद्ध होणार आहे, महाभारत होणार आहे. परंतु पांडवांच्या पदरी
त्या युद्धातील मारले गेलेल्या सर्व सैनिकांचं योद्ध्यांचं पाप लागू नये म्हणून युद्धाच्या अगोदर संधी केली जाते आणि त्या संधीसाठी शिष्टाईसाठी स्वतः भगवान श्रीकृष्ण पांडवाच्या पक्षाकडून दुर्योधनाच्या दरबारामध्ये जाऊन पोहोचतात. सर्व कौरवांना तिथे जाऊन सांगतात, बाबा तुमचे सख्य भाऊ आहेत, तसं पाहिलं तर अर्ध्याचे वाटेकरी आहेत, अर्ध त्यांना दिलं पाहिजे. तुम्ही दिलेल्या सर्व शिक्षा अज्ञातवासाच्या सगळं काही त्यांनी आपल्या नियमाप्रमाणे केलेलं आहे, परंतु उपासमार त्यांच्यावर यायची येऊन ठेपलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्यांना 5 गावं द्या, फक्त 5 गाव. त्या 5 गावाच्या वतनदारीवरती आपल्या जीवनाचा उदरनिर्वाह करतील आणि भयावह होणारं जे युद्ध आहे ते टाळलं जाईल. त्याचा परिणाम महाभयंकर अशी मानवहानी होणार आहे. मला दिसतंय तेव्हा दुर्योधन आणि त्या दुर्योधनाला सहकार्य करणारी सर्व त्या दरबारामधली सर्व माणसं, त्यांच्या बलावर असणारा आणि तो दुर्योधन अतिशय गर्विष्ठपणाने त्या भगवान कृष्णाला म्हणतो, अरे 5 गाव कुठले आले, सुईच्या टोकावर बसली इतकी माती सुद्धा मी तुला देणार नाही, त्या पांडवांना देणार. हे विपरीत बुद्धी विनाशकाळे असं जे आपण म्हणतो, देवानं बऱ्याच आणि अंगानं शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला, परंतु दुर्योधन मूढमती होता आणि त्याला सहकार्य करणारे शकुनी, कर्ण आदी सर्व अतिशय चांडाळ चौकडी, त्याच्यामुळं ती शिष्टाई जमली नाही. परंतु आलेल्या कृष्णाला आपलंसं करून घ्यावं या बेतानं पंचपक्वानाचा बेत दुर्योधना षड्यंत्राने केला. शेवटच्या कडीला का होईना एखादा माणूस फोडावा अशी भूमिका असते राजकारणात, आणि दुर्योधनानं संपूर्ण त्या राजवाड्यामध्ये त्या पंचपक्वानाचा सुगंध सुटलेला होता. आलेल्या अतिथींना वाटत होतं कधी ही सभा संपेल आणि आपल्याला ताव मारा मिळेल, परंतु शिष्टाई संपन्न झाली नाही. दुर्योधन म्हणतो, पाहुणचार तर घ्या, जेवण तर करा, परंतु अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, असा भावग्रही परमात्मा भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतात, माझा आज उपवास आहे आणि त्याच्यामुळे मी निघालो. आणि त्या दुर्योधनाच्या राजवाड्याला त्याग करून गंगेच्या कडेला झोपडी घालून असणारे विदुर काका त्यांच्या घरी जातात. आणि त्यांच्या घरी काय, राज्याचा त्याग करून, कारण त्या राज्यामध्ये धृतराष्ट्राला अनेक युक्तिवादानं समजावण्याचा प्रयत्न केला. अरे पांडव ही तुझ्याच भावाची लेकरं आहेत, त्यांना जगण्यापुरतं दे. हा दुर्योधन नव्हे, हा फार मोठा विषारी साप तुझ्या पोटाला आलाय, संपूर्ण कौरव कुळ नाश करणार आहे हा. अशा प्रकारचे तीक्ष्ण बाणाने तो विदुरजी धृतराष्ट्र आपल्या बंधूला सांगत असतो, परंतु दुर्योधनाकडून त्यांचा अपमान केला जातो आणि अपमान मरणापेक्षा ओकटा असतो क्षत्रियांना. म्हणून तो धृतराष्ट्राच्या दरबारामध्ये आपला धनुष्यबाण त्याग करून दूर गंगेच्या ठिकाणी आणि विदुर काका झोपडी घालून आपल्या पत्नीसह राहत होते, तिथं भगवान जातात. त्यांच्या घरी काय काहीच नाही ना, अहो कन्या आहेत. विदुराच्या कन्या भक्षित असे. का बरं तिथं कन्या काही उपवास पडलं होतं का? होय नाही महाराज, कन्या एक निमित्त आहे. फळ पुष्प सांगितलं ना, पत्रम पुष्पम फलम तोयम हे म्या भक्त्या प्रयश्यते. अहो संत देव भगवंत तुमच्या आमच्या अंतकरणातला भाव घेत असतात. त्यांना देहाची चोजले पुरवायची इच्छा नाही, आणि जे देहाची सेवा करून घेतात ते संत महंत कोणीच नसतात. विठाला विठाला असा भावग्रही परमात्मा आहे. आणि म्हणून त्याला प्राप्त करून घेण्यासाठी
फक्त अंतःकरणाचा भाव पाहिजे आहे. आणि असा भावग्राही परमात्मा प्राप्त करून घ्यायचा आहे. कुठं दुसरीकडे आहे का? प्राप्तच आहे बरं का. देव तुमच्या आमच्या जवळ आहे. जवळी असता जगजीवन संत सांगतात का धांडोळीचे वन. अरे बाबा, वनात कुठेही इकडे तिकडे जाण्याची आवश्यकता नाही. तुमच्या हृदयस्थ परमात्मा आहे. सर्वस्य चाहम हृदि सन्नविष्टो मतः स्मृतिर्ज्ञानमपो. सर्वांच्या हृदय देशामध्ये आहे. सर्वांच्या हृदय देशामध्ये सर्वा घटी राम देहाधेयी सूर्यप्रकाशच. अरे त्याच्या अस्तित्वानंच आपलं अस्तित्व आहे. तो याच्या देहातून निघाला की देहाला देह म्हणत नाहीत, मुडदा म्हणतात, प्रेत म्हणतात. कारण देहाला देह म्हणून काहीतरी आपले नामरूप आहेत ना, त्या परमात्म्याचेच नाव आहे. आणि म्हणून या देहाला लहान लेकराचे पूर्वीपासूनच देवाचे नाव ठेवतात. कारण त्याचं कारणही आहे, तो देवच आहे. आपला श्वास चालवतो, आपलं अन्न पचन करतो, आपल्या सर्व देहाच्या क्रिया करतो. देहात राहतो आपण, अनेक प्रकारचे पंचपक्वान भक्षण करत असतो, परंतु त्याचं पचवण्याचं काम देव करत असतो. त्याने सांगितलं तुझ्या जवळच आहे. भगवद्गीता उघडून बघा. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिताः प्राणापान समायुक्त पचाम्यानं. चार अशा प्रकारे तुमचं अन्न मी पचवतो, तुमचा श्वास चालवतो, सगळं काही चालवतो. आपल्याला कितीतरी एका एका इंद्रियावर अनेक मर्मस्थळ असतात जिथे लागल्यानंतर मृत्यू होतो, परंतु 100 वर्ष मनुष्य जगतो. काय कमाल आहे. विठाला 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 आपलं सगळं सांभाळतो बरं का. एखाद्या माणसानं या लौकिक जगामध्ये आपलं काम केलं की आपण त्याला म्हणतो, नेहमी आठवण करतो, त्या माणसानं आमचं काम केलं, त्या माणसानं आमचं काम केलं. आम्ही फार अडचणीत होतो, पण त्यांच्यामुळं आमचं काम झालं, त्यांच्यामुळं आम्हाला आनंद मिळाला, त्यांच्यामुळं आम्ही संकटातून बाहेर पडलो. परंतु नेहमी आपलं सगळं चालवतो, श्वास चालवतो, आपल्या सगळ्यांचा सांभाळ करतो, अशा परमात्म्याला आपण विसरून जातो. आणि म्हणून अशा परमात्म्याला आपण शरण गेलं पाहिजे. मनवोनी शरण जावे सर्व भावे देवास. म्हणून आपण देवाला शरण गेलं पाहिजे. कारण जगामध्ये शरण जाण्यासारखं दुसरं ठिकाणच नाही. कारण सगळेच जीव हा प्रत्येक जण आपल्या पाप पुण्य घेऊन या जगामध्ये आलाय. आणि पाप पुण्याचा परिणाम हा देह आहे. आपल्या भोवताली मिळालेलं वातावरण आहे, आपल्या मिळालेले जे नातलग आहेत, आपल्या मिळालेले जे कौटुंबिक आहेत, मित्र आहेत, सुहृद आहेत, हे सगळा प्रारब्धाचा भाग आहे. कारण कुणाचाही संबंध कुठेही येत नाही, काहीतरी कारण असतंय. श्रीमद भागवत महापुराणामध्ये याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे की आपला पुत्र सुद्धा 7 प्रकारचा असतो. दुश्मन एखादा पूर्वजन्मातला एखादा वैरी सुद्धा पोटाला मुलगा म्हणून येतो आणि त्याच्याकडून आपल्याला त्रास होतो. सेवक येतो, कुठलं ना कुठलं नातं असतं आणि म्हणून तो अशा प्रकारचे नातं निर्माण होत असतात आणि याचा परिणाम ही संसार आहे. आणि म्हणून प्रारब्धे जोडे धन, प्रारब्धे जोडे मान, तरी का सोष करीशी वाया, भजे तू मना पंढरी राया. आपण मनालाच बोलत राहिलं पाहिजे, कारण मनच आपल्याला अधपतनाकडे घेऊन जातं आणि मनच आपल्याला देवाकडे घेऊन जातं. असं हे मन आहे. जतन करा जतन करा, धावते सैरा ओढाळते. हो, ओढाळ आहे, त्याला विषयाचं सतत सेवन करून त्याचं आकर्षण त्याच्यामध्ये बसलेलं आहे. आणि म्हणून अनंत जन्मापासून या मनाच्या संगतीनं आपल्याला अनेक जन्माची प्राप्ती झालेली आहे. आणि मनाचाच परिणाम आहे या देहाला सुद्धा आलेला. कारण या देहाला आल्यानंतर ते पहिल्यांदा मन येते सोबत, बाकी सगळं जिथल्या तिथंच राहतं. मन म्हणजे काय? पहिल्या जन्मामध्ये विषयाचा भोग करत असताना जो संस्कार आहे, काय संस्कार आहे? विषयामध्ये आनंद आहे अशा प्रकारची एक धारणा आहे, असा निश्चय आहे. आणि तेच मन पंचज्ञानेंद्रियांच्या सूक्ष्म विषयाला घेऊन पुढच्या देहामध्ये प्रवेश करत असतं. याला प्रमाण श्रीमद भगवद्गीता. मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति, शरीरम यद्वाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः. कसं
एखाद्या ठिकाणी दूरवर झाड असतं सुगंधित फुलांचं, परंतु अर्ध्या किलोमीटर पासून त्या इथं सुगंध येतो. झाड इथं आलं नाही, फुलं इथं आणले नाहीत, परंतु त्या झाडातील फुलांचा सुगंध वाऱ्यामध्ये जसा संयुक्त होऊन इथपर्यंत प्रवास करत येतो, तसा देह उत्क्रमण झाल्यानंतर आत्म्याबरोबर पंच ज्ञानेंद्रियांचा विषय आणि मनाबरोबर पुढच्या देहात प्रवेश करतो. मनःष्टानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यद्वाप्नोति यच्चापि उत्क्रामतीश्वरः गृहीतयताति संयाति वायुर्गंधानि वाशयात्. दृष्टांत दिला, वाऱ्यामध्ये जसा सुगंध प्रवास करतो तद्वत आत्म्याबरोबर असणारा मन आदी पंचज्ञानेंद्रियाचा हा विषय पुढे प्रवास करत असतो आणि म्हणून त्याचा प्रवेश या देहात होतो. म्हणून देहाला आल्यानंतर मनुनाम मनुष्येम कारणं बंध मोक्षाय, हे मनच ज्याला असतं त्याचं नाव मनुष्य, आणि त्या मनुष्याला जे मन आहे तेच कारण आहे कशाला? बंधाला आणि मुक्ततेला. मनाजी पाटील देहगावीचा याचा नका धरू भर बसा. हा जो नियम घेऊन आलो आपण मुक्त होण्याचा, जे परमार्थाचा नियम घेऊन त्याचा तो भंग करतो आणि पाशामध्ये पाडतो. हे जोशी या प्रकरणातून संत तुम्हाला मला सांगतात, बाबा रे त्याच्यावर विश्वास ठेवू नका, परंतु मनाकडे लक्ष ठेवा. काय काय करीतो या मना? परिनायके नारायण करू नये त्याची करी विवंचना, नेहू पतना दरिले. आणि म्हणून या संतांनी सांगितलं, बाबा अगोदर मनाला समजवा. तुकोबाराय सुद्धा मनाला समजवतात, एकांतात राहतात आणि मनाशी संवाद करतात आणि मनालाच बोलत असतात. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी विठाल विठाल. आणि म्हणून आपल्याला शरणांगतीला अडसर येणार. शरण म्हणजे काय? शरण म्हणजे काहीच नाही. तो खूप ज्ञानोबारायांनी 18व्या अध्यायामध्ये हा भाव सांगत असताना अर्जुनाला म्हणतात, बाबा तुला सगळं समजलं का? कारण पहिल्यांदा आपण सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग सांगितला, नंतर कर्मयोग सांगितला, नंतर भक्तियोग सांगितला. हे सगळं सांगून झाल्यानंतर याचे वर्मसर रहस्य सांगून झाले. परंतु अर्जुन म्हणतो, एवढं सगळा गोंधळ झाला डोक्यामध्ये, कशाला ज्ञानयोग म्हणावं, कशाला कर्मयोग म्हणावं आणि कशाला भक्तियोग म्हणावं हेच कळत नाही. तर काय करावं? कारण डोळ्याचा धर्म वेगळा, मनाचा धर्म वेगळा, चित्ताचा धर्म वेगळा, देहाचा धर्म वेगळा, प्रत्येक इंद्रियांचा धर्म वेगळा आहे. आणि म्हणून एवढं सगळं पाहिल्यानंतर मला विचार येतो, कसं साध्य करावं? मन तर इतकं चंचल आहे. चंचल ही मन कृष्णा प्रमाथी बलवद्रडम. त्याला थांबवता येईल, परंतु या मनाला थांबवता येत नाही. तेव्हा हतबल झालेला अर्जुन भगवंताला म्हणतो, एवढं सगळं सांगून झालं, परंतु मला हे सगळं सिद्धी होईल मला कळी वाटत नाही, मला सोपा साधन सांगा, काय करावं? तेव्हा ते सांगतात, सर्वधर्मान परित्याज्य मामेकं शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. अरे बाबा, सर्व धर्मांचा त्याग कर, फक्त एक धर्म पाळ. काय? शरण येतो. शरण येणे म्हणजे पूर्णपणे समर्पित होणे. त्याची व्याख्या ज्ञानोबाराय करतात, आपुले निभे देवीन जे जाणी जे जे ऐक्यपण तया नाव शरण मजे निगा. आपल्यापासून वेगळा परमात्मा नाही. देव हा आपल्या सहित आहे, संपूर्ण विश्वभर व्यापलेला आहे. आणि म्हणून हे संपूर्ण विश्वभर व्यापलेला परमात्मा अनुभवाला येण्यासाठी ज्ञानाची अनंत जन्माची साधना करावी लागते. बहुनाम जन्मना बांधते ज्ञानवान माम प्रबदंते वासुदेव सर्वमिति समात्मा सुदुर्लभः. अरे बाबा, अनंत जन्मा जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी
केले जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली 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 जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास 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 जन्मोनी संसारे 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 झालो त्यांचा दास संत म्हणतात जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली ही अंतःकरणात असलेला संपूर्ण विश्वात व्यापलेला परमात्मा तेव्हा आपल्यावर कृपा करतो त्याला आत्मकृपा म्हणतात आत्मकृपा झाल्यानंतर मनुष्य कपाळाला गंध लावित असतो देवाच्या मंदिरात जाऊन डोकं टेकवत असतो तीर्थयात्रा करीत असतो शास्त्राचं चिंतन करीत असतो गुरुकडे संताकडे साधूकडे जाऊन आपल्या अंतःकरणातला भाव सांगत असतो कैमी उद्धार पावी काही कृपा करील नारायण तुम्ही सांगायचे साधूजन करा समाधान काही हे खंडईल कर्म पारुशील धर्माधर्म कासयाने कळेल हे वर्म मनोनिश्रम वाटत असे अशा अंतःकरणातल्या अत्यंत उद्विग्न अवस्थेत उदास अवस्थेत परमात्म्याकडे जाण्यासाठी अत्यंत तीव्र जिज्ञासा घेऊन संताकडे साधूकडे जात असतो आणि त्यांना विचारित असतो तेव्हा त्याला तीर्थयात्रेला जावं वाटतं तेव्हा त्याला एखाद्या सत्संगात कीर्तनात भजनात बसून श्रवण करावं वाटतं हो ही अंतःकरणात असलेल्या परमात्म्याची म्हणजे आत्म्याची कृपा आपल्याला मिळत असते ही झाली त्याचा परिचय आहे आपल्याला जेव्हा आत्मकृपा होते तेव्हा आपल्याला परमार्थ करावा वाटतो आणि मग देवाकडे तो शरण जातो म्हणून आपलं आत्मकल्याण करणारा परमात्मेशिवाय दुसरा कोणीच नाही म्हणून संत सांगतात मनोनी शरण जावे सर्व भावी देवासी अरे बाबा देवाला शरण गेल्यानंतर सर्व भावनेनं म्हणजे तनु मनो जीवे कायिक वाचिक मानसिक भाव आहेत अशा सर्व भावनेतून देवाचं भजन व्हावं लागतं कायेनं हातानं टाळी मुखानं नाम वाचेनं भगवंताचं नाम आहे आणि जेव्हा आपण झोपतो जेव्हा आपण एकांतात असतो जेव्हा आपण तेव्हा भगवंताचं आठवण करणं ध्यान करणं अशा प्रकारची जेव्हा आपली क्रिया होते तेव्हा त्याचा अर्थ आपण शरण जाणे आहे 24 तास अष्टप्रहर आपल्याला सतत भगवंताचं चिंतन झालं पाहिजे बरं असं करून झाल्यानंतर आपला परिणाम आपल्याला काय होईल तो हा उतरील पार कशाचा भवदुस्तर नदीचा ही नदी कोणती आहे जन्म मरण रूपी नदी आहे या नदीतून पलीकडे जाता येत नाही एक जन्म संपला की दुसरा मिळतोच बाबा मृत्यू वाट बघत बसलेला आहे हा देह हिसकाटून घेण्यासाठी हा देह अत्यंत मूल्यवान आहे हा देह अत्यंत किमतीचा आहे देवांना सुद्धा मिळणार नाही असा आहे कारण स्वर्गीचे अमरी चिताते देवा देवाकडे ही
स्वर्गात गेलेली लोक म्हणतात मृत्यू लोकी व्हावा जन्म महा काय करायचे नारायण नामे होऊ जीवनमुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीते भगवंताचे भजन भगवंताची भक्ती करण्यासाठी हा देह तुम्हाला आम्हाला मिळालेला आहे आणि या देहाचा उपयोग देवाला शरण जाण्यात आहे। तेव्हा जेव्हा आपण देवाला शरण जातो ती शरणांगती पूर्ण झाली की देव काय करीत तो हा उतरील पार अशा दुष्कर आणि अवघड असणाऱ्या जन्म मरण रूपी नदीतून पलीकडे परमात्मा घेऊन कारण या नदीतून पलीकडे जाण्यासाठी कुठलाही उपयोग होत नाही एका देवाशिवाय आणि म्हणून एक देव आपुला तो एक देव करुणी 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 हे देवीना जीवा सुख होई देवीना जीवा सुख होई देवीना जीवा सुख होई आपुला तो एक देव करुणी घ्यावा देणे विन जीवा सुख नही बाकी येरते माईके दुखाची जनिती नाही आधी आणि अंती अवसान बाकी कितीही असू द्या काही असू द्या संपत्ती सत्ता वैभव काय असेल ते सगळं तुका म्हणे हे सगळं पुढे संचित जाईल वाही हा तुका म्हणे तय्य माज्ञा सत्ता संपदा आहेत मग तेथे न चले काही सत्ता संपदा आहेत हे जे बाकीचे आहे ना बी अवसानी आहे फक्त इथंच उपयोग तिकडे त्याला उपयोग होत नाही मग टाकून द्यावं का नाही त्याच्याद्वारे परमात्म्याला जोडावं म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पाविल उत्तम इल जीव खानी त्याला चांगल्या चांगले जन्म मिळतात हो खरं म्हणून परमार्थिक कार्यामध्ये हिरिरीनं अतिशय उत्साहानं तनानं मनानं धनानं आपण सहभागी झालं पाहिजे आपण सगळे होता म्हणून हे कार्य सिद्ध आहे आणि म्हणून देवाकडे जात असताना सर्व भावानं सर्व भावे म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी देवाला शरण गेलं पाहिजे देवाला शरण जाणे म्हणजे देव आपल्या सोबत आहे देव सगळीकडे आहे सगळ्यांच्या हृदय देशामध्ये आहे सगळीकडे तोच आहे कारण ज्ञानोबरायांची दृष्टी बघा ना ज्ञानदेव पाठ हरिहा वैकुंठ भरला गणदाट हरिदिशे सगळीकडे परमात्मा त्यांना दिसतो कारण ह्या दृष्टीचाच दोष आहे म्हणून आपल्याला देव दिसत नाही आपल्याला वेगवेगळे स्त्री पुरुष लहान थोर मोठे लहान रोगी निरोगी श्रीमंत गरीब वेगवेगळे अशा प्रकारचं आपल्याला दृष्टीला येतं परंतु या सर्वांच्या विविधतेमध्ये परमात्मा एक असा आहे आणि म्हणून अनंत रूपानं अनंत वेशानं नटलेला परमात्मा अशा परमात्म्याला शरण जाण्यासाठी अगोदर आपल्या हृदयस्थ असलेल्या आत्मरूपी भगवंताला शरण गेलं पाहिजे आपण आपल्याला शरण गेलं पाहिजे आपण स्वतःला ठिकाणी आधी स्वतःला ओळखलं पाहिजे कोण आहे मी खरंच मनुष्य या देहाला आलो हा देह माझा आहे का मी देहाचा आहे का या देहात मी वसलेलो आहे मी कुठं आहे माझी स्वतःचा परिचय होणं आवश्यक आहे संत सांगतात आहे मी कोण करावा विचार 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 दीप गेल्या पाठी कैसा जी प्रकाश झाका झाकी त्यास कास याची दिवा विजून गेल्यानंतर किती झाकून पुन्हा उपयोग आहे का पुन्हा उपयोग नाही तसं जोवरी देह आहे तोरी साधन करून ज्ञान सिद्ध करा दीप गेल्या पाठी कैसा जी प्रकाश झाका झाकी त्यास कास याची आणि म्हणून मी देहाला आलो 3.5 हाताचा देहच अनात्म वस्तूला मी म्हणत आहे परंतु हे जे मी म्हणून आपण देहाला म्हणतो कोणताही असो तो देह जेव्हा देहातला देही निघून जातो जेव्हा आपला भगवान आत्मा या देहाला सोडतो तेव्हा या देहाला काही किंमत नाही त्याला केवळ जाळलं जातं नाही तर पुरलं जातं महाराज या देहाची दुसरी गती नाही फक्त या म्हणून जोपर्यंत देहात आहे तोपर्यंत या मनाचं उन्मन झालं पाहिजे मनाला मुरलं पाहिजे मन हे राम झालं पाहिजे मन हे राम झाले मन हे राम झाले प्रवृत्तीशी ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले अरे बाबा राम 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 या मनाला असा ध्यास लावल्यानंतर
ते मन मन न राहता मन उन्मन होतंय महाराज. आणि म्हणून हे मन राम होण्यासाठी देवाचं नाव घेतलं पाहिजे. कोणतं घ्यायचं? कोणतंही घ्या. विष्णू सहस्त्रनाम आहे. कोणत्याही नावानं तुम्ही उद्धार पाहू शकता. म्हणून अनंत भाषामध्ये अनंत देवाला अनेक नाव आहेत. प्रत्येक धर्मात वेगळं देवाला नाव आहे. देवाला जरी नाव अनंत बरे लोक अनंत नावानं ओळखत असले तरी देव मात्र एक आहे. एको देव सर्वभूतेषु गूढः. हो, ही सर्व हृदयांच्या ठिकाणी एकच परमात्मा आहे. फक्त हे सगळे संप्रदाय मत धर्म ही सगळा बाजार वेगवेगळा आहे. आणि म्हणून असा परमात्मा एक, त्याचे नाव अनेक. कोणतंही घ्या. नाव धड करा सहस्त्र नावाची, जेने भवसिंधूची थडी पावे. भवसिंधू मध्ये भव नदीतून पलीकडल्या तीराला जाण्यासाठी कोणतं तरी एका नामाची नाव धड करा म्हणतात. कारण देवानं स्वतःला नाव ठेवून घेतले कशासाठी? हो, तुम्हाला तुमच्या आमच्यासाठी तरुण जाण्यासाठी. आणि म्हणून नाम म्हणजे नाम नाही, नाम हे नाव आहे. आणि त्याला अनेक नाव आहेत. तो अतिशय दयावान आहे. बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम ज्याला अनंत नाव आहेत, अनंत रूप आहेत, अनंत वेश आहेत. ज्ञानोबाने तुम्हाला सांगितलं जाय आपल्या सर्वांना की अनंत रूपे अनंत वेशे देखील मी त्याशी, बाप महादेव रूप बांधली कैसी. हो, देखिला देखिला देवाचा देव, विठ्ठला माले तुझे कोण. द्वैत जातो, मी आणि देव वेगळा आहे, अशा प्रकारची भावना नाहीशी होते. तेव्हा परमात्म्याची कृपा होते. केव्हा? जेव्हा अनंत अशा परमात्म्याचं नाम घेतल्यानंतर. बहु करुणावंत आहे, बहु दयावंत आहे, बहु कृपावंत आहे. बहु म्हणजे कुणालाही सगळ्यांवर कृपा करतो. कारण देवाची सर्व लेकर आहे. सर्व जीव परमात्म्याचे आहे. त्यानंच सांगितले ममयांशो जीवलोके जीवभूता सनातन. सर्व हा सनातन माझा अंश आहे. प्रत्येक जीव हा माझा अंश आहे, माझं रूप आहे. आणि म्हणून सगळ्यांवर त्याला पोषितो जगाशी एकला तो. सगळ्यांना सगळं अन्न पुरवत असतो. तुम्ही आम्ही तर आपल्या घरामध्ये कोठार करून भरतो, परंतु या आकाशात उडणारे बघा पशु पक्षी. एखाद्या उंच डोंगरावर एखादा हिरवा पाला असतो, एखादा लिंब असतो. त्या चैत्र महिन्यामध्ये त्याला पालवी फुटते, त्याला तोर येतोय. कसं उष्ण काळ माशी फुटती तरवर, उष्ण काळ माशी जीवन तयाशी कोण घाली. अरे बाबा, त्याला पाणी कोण? पहा ना, परमात्मा सगळ्यांना सांभाळतो. त्याच्यावर आपला विश्वास नाही. आणि म्हणून आपल्याला अविश्वास याला काय? रात्रंदिवस पळत राहतो. रात्रंदिवस एके दिवशी हा देह पडून जातो आणि त्या दिवशी उचलून नेऊन फुकून देतात. पुन्हा काय आहे महाराज, कितीही केलं तर काहीच नाही. म्हणून करायचंय सगळं, परंतु आनंदानं प्रसन्न होऊन अतिशय त्याच्यावर दृढ विश्वास ठेवून. कारण तो बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम ज्या. त्याला अनंत नाव आहेत. कोणत्याही नावाचा जप घ्या, परंतु वारकरी संप्रदायामध्ये भगवंताच्या नामाचा जप सांगितला. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई,
काय सांगतायत की बाबा असा अनंत रूपाचा, अनंत वेशाचा, अनंत नामाचा परमात्मा जरी असला तर तो एकच आहे. आणि कसा एकाच व्यक्तीला अनेक नावाने जसं ओळखतात तसा, जसं लेकरासाठी बाप आहे, पत्नीसाठी नवरा आहे, आईसाठी मुलगा आहे, बरं का, भावासाठी भाऊ आहे, बहिणीसाठी भाऊ आहे, अशा मित्रासाठी मित्र आहे, तसा परमात्मा कोणत्या ना कोणत्या नात्यानं जेव्हा आपण परमात्म्याकडे जातो, आपला नातेसंबंध निर्माण करतो परमात्म्याशी, तेव्हा देव हा त्या नात्याला ग्रहण करतो आणि आपल्याला आपलंसं करत असतो. कोणी त्याला पती म्हणून स्वीकारलेला आहे, त्याला कोणी सखा म्हणलेला आहे. सख्यत्व निकट हनुमंते केले, दाशत्व निकट हनुमंते केले, म्हणून देखील रामचरण. सख्यपणे अर्जुन नरनारायण, सृष्टी जनार्दन एक रूप. अनेक संतांचे अनेक कामं केले, न सांगता करी सर्व काम. त्याला कामं सुद्धा सांगावं लागत नाहीत, कारण आपल्याला, आपण बघा ना, निवांत झोपी जातो. गेल्या कोरोनामध्ये आपल्याला ऑक्सिजन मिळेल का नाही याचा विचार होता, परंतु आपण निवांत झोपी जातो. पण हे ऑक्सिजन आपण जे सोडतो ते कार्बन डायऑक्साईड, सर्व प्राणी कार्बन डायऑक्साईड सोडतात, पण हे कार्बन डायऑक्साईडमध्ये जे विषारी वायू आहे त्याचं रूपांतरित करून, त्याचं फिल्टर करून ऑक्सिजन या वातावरणामध्ये कोण सोडतं माहिती? त्यांना योजना अशी केली, झाडं लावलेली आहेत, झाडांची निर्मिती केली, त्या झाडांमध्ये कार्बन डायऑक्साईड घेण्याची क्रिया आहे आणि ते ऑक्सिजन सोडतात. परंतु आपण नेमके झाडं लावत नाही, झाडांना तोडतो असलेल्यांना बी, आणि मग आपणच आपल्या जीवावर उठत असतो. आता संपूर्ण माणसांचं पीक भरपूर आले, पण वृक्ष मात्र नाहीसे झाले, प्राणी नाहीसे झाले, आणि हा निसर्गाचा समतोल बिघडत चाललेला आहे. येणारा काळ भयानक आहे, म्हणून सगळ्यांनी आपल्या घराच्या समोर एक एक झाड लावलं पाहिजे. कारण आपल्या घराच्या तरी भोवताली असणारा जो वायू आहे कार्बन डायऑक्साईड सारखा, तो कमीत कमी रूपांतरित होऊन आपल्याला ऑक्सिजन मिळेल. भविष्यामध्ये काय येईल परिस्थिती सांगता येत नाही. अत्यंत विषारी आणि वातावरण होत चाललेलं आहे. पाणी दूषित झालं, नद्या दूषित झाल्यात, मानवसृष्टीवर मानवच उठलेला आहे. कारण मानवाच्या कळपाला मानवाची भीती, इथं दुसऱ्यांची भीतीच नाही, माणसाचीच माणसाला भीती आहे. करोनामध्ये काय होतं, माणूस खोकलं की माणूस लांब जात होतो. बरेचसे आईवडिलांच्या मोतीला सुद्धा गेले नाहीत, सगळ्यांनी असं लांबच राहील. कारण शेवटी सगळ्यांना जीव प्रिय असतो, पण जीव सुद्धा किती दिवस राहणार आहे? जोपर्यंत परमात्म्याची कृपा आहे, जोपर्यंत देवानं या सृष्टीमधील सर्व वृक्ष तोड थांबवली, वेळेवर पाऊस पडतोय, आज सुद्धा सगळं व्यवस्थित चालतंय, म्हणून आपला देह चालतोय, आपलं जीवन चालतंय. परंतु आपल्याला वाटतंय आपण करतो म्हणून आपलं सगळं चालेल, नाही. एक परमात्मा आहे जो संपूर्ण सृष्टीला, संपूर्ण ब्रह्मांडाला, या पृथ्वीला धारण करून आहे. आता विज्ञान इतका प्रगतशील झालंय, आकाशामध्ये, आकाशयानामध्ये पाहिल्यानंतर पृथ्वीला कुठलाही आधार नाही. चेंडू जसा हवेमध्ये तरंगतो तसा एवढी प्रचंड मोठी पृथ्वी हवेत तरंगते. विना आधाराची कशी राहत असेल? आपल्याला दृष्टीला दिसत नाही तो आधार, पण परमात्मा हा सर्व सगळ्याला धारण करून आहे. कार्य आहे म्हणजे करताही असतो आणि त्याला कारणही आहे, आणि म्हणून हे संपूर्ण चराचर, संपूर्ण ब्रह्मांड त्या परमात्म्याच्या कार्य आहे, त्या परमात्म्यानं धारण केलेला आहे. आपला श्वास सुद्धा आपल्या देहामध्ये आहे, कारण हा श्वास एके दिवशी बाहेर निघून जातो, महागारी येत नाही. परंतु महागारी येतो कसा माहिती नाही, आपण त्याच्यावर विश्वास, इतकी दररोज चालते क्रिया, परंतु आपण आपल्या श्वासाकडे पाहत नाही. कारण हा श्वास चालतो कसा, कोण चालवतो? आणि म्हणून त्यानं सांगितले ना, हा वारा सुद्धा माझ्या शक्तीनं चालतो. हो, सगळी शक्ती परमात्म्याची. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सुरे चाले, म्या हालविल्या प्राणू हाले, जो जगा ते चाळीला. सगळ्या जगाला चलनवळण करणारा हा प्राण सुद्धा त्याच्या सत्तेनं चालतो. एवढा परमात्मा प्रचंड आणि करुणावंत आहे, दयावंत आहे. आणि म्हणून त्या दयावान अशा करुणावान परमात्म्याचं मुखानं नाम, श्रद्धेनं, अंतःकरणानं त्याचं नाव घेतलं पाहिजे. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझो भाव आहे देव तरी हा सुलभ आहे. सोपं सांगितलं संतांनी, अवघड्यात जायचं नाही. आपल्या गावामध्ये मंदिर असतं, तिथं विग्रह आहे, त्याची मूर्ती आहे, त्याच्या समोर जावं, आपलं अंतःकरण दररोज त्याचं दर्शन घ्यावं, दिवा लावावा. हे धर्मानं सांगितलेल्या सगळ्या कार्य आपण करत राहावं, आणि करता करता मुखानं भगवंताचं नाम घ्यावं. कारण संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे रात्रंदिवस, कामामध्ये काम काही घ्यावे नाम, म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. संतांनी सांगितलं बाबा, भवश्रम जाईल,
जन्म मरणास्तीत करण्याचं सामर्थ्य ते भगवंताच्या नामात आहे. आणि ही आम्हाला परिचिती आली, आम्हाला त्याचा अनुभव आला. तुका म्हणे साक्षी आले, 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 तुका म्हणे साक्षी आले. तरी केले प्रकट, तरी केले प्रकट, उतरील पार, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार. तरी केले प्रकट, तरी केले प्रकट, तो हा उतरीला पार, तो हा उतरीला पार, तो हा उतरीला पार, तो हा उतरीला पार. बहादुस्तर नदीचा, भवदुस्तर 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 नदीचा, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार. भवदुस्तर नदीचा, बहुदुस्तर नदीचा, बहुदुस्तर नदीचा, बहुदुस्तर नदीचा,
नदीचा बहु दुस्तार नदीचा बहु दुस्तार नदीचा तो हा उतरील पार तो हा उतरील पार तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रभू. संत म्हणतात आम्हाला ह्याची साक्षी आहे, अनुभव आहे. तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. अनेक तुम्ही इतिहास बघा, सगळे ग्रंथ पालटून पहा, माणसाचा उद्धार झाला याच्यात नवल नाही, भूता पिशाच्या सुद्धा नवल. कारण श्रीमद भागवताच्या महात्म्यामध्ये धुंदुकारी नावाचा एक प्रेत येवणीला गेलेला जीव सुद्धा उद्धार पावतो भगवंताच्या. गजेंद्रासारखा अत्यंत पशु सुद्धा या ठिकाणी नकरासारखा त्याचा उद्धार होतो. तर तुम्ही आम्ही तर मानव येवणीला आलो आहे आणि म्हणून शुद्ध अंतःकरणात भगवंताचं नाव घ्यावं. भगवंताच्या लाडक्या अशा संतांच्या मुखानं घेता सज्जनाची नावे पुण्यवंत व्हावे. घेता सज्जनाची नावे, देवाचं नाव तसंच संतांचं नाव आपण मुखानं घेतलं की आपण पुण्यवान होतो, पुण्य आपल्याला प्राप्त होतं. आणि म्हणून देवाचं सुद्धा तसंच नाव आणि भगवंताचं नाव घेतलं पाहिजे आणि तसंच संतांचं सुद्धा. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम, मावली ज्ञानराज मावली हरि ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरि ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली या ठिकाणी हे कीर्तन रूपी सेवेला पूर्ण विराम देत असताना या अखंड हरिनाम सप्ताहाची जी नियोजक कमिटी आहे, सर्व हे सोमवंशीनगर वासी, सर्व परमार्थिक सर्वांना भगवंताचा आशीर्वाद. कारण या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा भगवंताचं हे साधना टिकून ठेवणं फार अवघड आहे. अनेकाचे अनेक बोलणं ऐकावं लागतात, अनेकाचं वेगवेगळ्या प्रत्येक वेगवेगळ्या मताचा मनुष्य असतो. परंतु सर्वांच्या मतांना शह देत सगळ्यांचं म्हणणं ऐकत ऐकत आपली परमार्थिक साधना साध्य करून देवाला रिझवणे, देवाला प्रार्थना करणे, देवाला प्रसन्न करून घेणं हे सर्व साधकांचं कर्तव्य आहे. ते तुम्ही सगळे करता आणि म्हणून सर्वांना देवानं बलबुद्धी योग्यता आणि सामर्थ्य देऊ आणि तुमच्या हाताने अनेक अशा प्रकारे परमार्थ घडून यावा. हेच प्रभू चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी आणि हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना आणि सेवेला पूर्ण विराम. तुकाराम तुकाराम तुकाराम.